तू सुरुवातीपासून ना थिएटरचा खूप उल्लेख करतेस, की थिएटर नंतर तू मालिकेत आलीस. खरं तर रंगभूमी ही अशी गोष्ट आहे, ती तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवते. अभिनय, वेळेचं मॅनेजमेंट, शिस्त बरंच काय-काय शिकवते. मला सांग तुझं आयुष्य रंगभूमीने कसं बदललंय? खूप म्हणजे आता मला गुजबम्प्स आलेत, कारण मला कॉलेजचे दिवस आठवलेत आणि मला ती माझी एक एकांकिका आठवली आहे, ज्याच्यात मी एक लहान मुलीचं कॅरेक्टर प्ले करत होते. ज्याच्यात मी फार प्लेफुल असते. एक 5वी-6वीचं कॅरेक्टर आहे. 5वी-6वीत ती मुलगी आहे आणि ॲट दी एंड ऑफ द स्टोरी तिची आई हं, तिला सोडून जाते हं. आणि मग ऑल दॅट ड्रामा, शेतकऱ्याची मुलगी असते ती. तर घडलेलं असं त्या एकांकिकेच्या आधीच रिहर्सल्स आणि आम्ही ओमकार वगैरे करतो ना, आपण हो, हो. स्टेजवर जायच्या आधी बॅक हो, स्टेजला हो. रूममध्ये आम्ही हात पकडून ओमकार वगैरे केला. आता मी जाणार आणि बरं मला त्या पूर्ण एकांकिकेत बागडायचं असतं. डायलॉग्स आणि फुल एनर्जी, कारण तीच एनर्जी असते त्या करेक्ट. ती जी मुलगी होती, राधा कॅरेक्टरचं नाव होतं. तर ती एनर्जी असते, सोल ऑफ दॅट प्ले. जायच्या आधी माझ्या एका को ॲक्टरनी दरवाजा उघडला, लाकडाचा दरवाजा, आणि खटकन माझी करंगळी म्हणजे माझं नख आणि करंगळी गेली होती. हां. रक्त आलं होतं इतपत की त्या को ॲक्टरचा रुमाल भरला होता रक्तानी. तर म्हटलं आत्ता तिसरी बेल होणार आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी म्हटलं खूप रडले मी, खूप रडले. ते बांधलं कसंबसं. म्हटलं ओके नाऊ व्हॉट? आता जायचं तर आहेच. सो मी गेले आणि तिथे उभी राहिले. सो मला असं वाटलं आणि मी लंगडत चालत होते. ऑब्व्हियसली मला एक 5 मिनिटं मिळाली फक्त. सांगून आम्ही 5 मिनिटं घेतली तिसरी बेल होईपर्यंत. आणि माझी जी एंट्री होती ती मी आधी उभी असते त्या घराच्या पाठी वगैरे असं. सो तेव्हा मी स्वतःला फक्त मी जी एकांकिक आपली थिएटरची जी प्रार्थना आहे, अंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम, ती मनोमनी म्हणाले, रंगदेवतेला नमस्कार केला आणि म्हटलं आई सांभाळून घे. बस एवढंच म्हटलं. आणि ना ती एक रंगभूमीची जादू आहे गं. जेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवतात, ती लाईट्स येतात हो, आपल्यावर हो. ना, आय जस्ट फॉरगॉट एव्हरीथिंग लाईक नथिंग हॅज हॅपन्ड. मी बागडतेय छान, मी मी विसरून गेले की मला लागलंय. कारण तेव्हा मे बी मी ती राधा होते हो. आणि मे बी रंगभूमीने मला असं कुशीत छान घेतलं असेल, की मी तुझी काळजी घेते आता काळजी. पुढची 45 याह! मिनिटं. हं, हं. आणि मी व्यवस्थित होते आणि द मोमेंट शेवटचा सीन झाला, जिथे मी खूप धायमुकलून रडतेय वगैरे, 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 सगळं ऑडियन्सने स्टँडिंग ओवेशन दिलं. काही ॲक्टर्स आले होते बघायला, तर ते स्टेजवर आले, त्यांनी कौतुक केलं. कट टू मोमेंट मी लंगडायला लागले आणि तेव्हा मला रिअलाईज झालं ओ. आणि तेव्हा माझ्या को ॲक्टरनी सांगितलं सुद्धा, की रुचिराला असं लागलं होतं आणि तेव्हा ऑडियन्सने फार म्हणजे माझं कौतुक केलं होतं. मला वाह! आठवतंय. सो ही जी स्ट्रेंथ मला तिथे मिळाली त्या मोमेंटला, ती आत्तापर्यंत जपून ठेवली आहे किंवा या स्ट्रेंथची जाणीव झाली मी असं म्हणेन, ती माझ्यात आधीच होती. सो रंगभूमीने या अशा बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. समृद्ध केल्या असं म्हणेन मी आणि दॅट इज द रिझन माझ्या शरीरावर हा एकच टॅटू आहे, एकमेव याह! थिएटर मास्कचा, नमस्कार मुद्रेमध्ये. तू हा कधी केलायस? हा मी साधारण आय गेस 2014 मध्ये वगैरे केला असेल मी.